रंग काढताना 80% पालक मुलाच्या त्वचेचं नुकसान करताय. तुम्हीही त्यातले आहात का? आज ओपीडी मध्ये एक माऊली धावत आली. डॉक्टर 2 तास झाले रगडते पण रंग जात नाही आणि आता बघा डोळे सुललेत. मी तिच्या मुलाचा चेहरा पाहिला. रंगापेक्षा जास्त लालसर आणि सोललेली त्वचा दिसत होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, रंग पक्का असतो पण तुमच्या लेकराची त्वचा नाही. आता नीट आहे का, बहुतेक होळीचे रंग हे ऑइल बेस्ड पिगमेंट्स असतात. पाणी त्यांना लगेच काढू शकत नाही. तुम्ही जास्त रगडले त्वचेचा नैसर्गिक बॅरियर तुटतो, त्वचेवर मायक्रोकट्स होतात आणि मग इन्फेक्शन सुरू होतं. रंग नाही निघत पण नुकसान मात्र सुरू होतं. आता काय करायचं नाही तर कृपया ह्या गोष्टी करू नका. लिंबू घासू नका, सोडा वापरू नका, रॉकेल किंवा केमिकल अजिबातच नाही आणि खरखरीत टॉवेल सुद्धा नाही. तुम्ही रंगावरती ॲसिड टाकताय, त्वचा जळणारच. तर आता योग्य पद्धत काय आहे? स्टेप नंबर 1, खोबरेल तेल किंवा बेबी ऑइल घ्या. हलका मसाज करा. 15 ते 20 मिनिटं तसंच राहू द्या. तेल रंगाचे कण सैल करतं. स्टेप नंबर 2, कोमट पाणी आणि माइल्ड साबण आणि हळूवार आंघोळ करा. एकाच दिवशी सगळा रंग गेला नाही तरी चालेल. आज नाही निघाला तर उद्या फिका पडेल. आता जर डोळे लाल झाले तर फक्त स्वच्छ पाण्याने हलके धुवा. स्वतःहून आय ड्रॉप्स टाकू नका. जर कानात रंग गेला तर इयरबड्स आतपर्यंत घालू नका. बाहेरचा मऊ भाग ओल्या कापडाने पुसा. जर चेहरा किंवा ओठ सुजला, श्वास घेताना शिस्तीसारखा आवाज यायला लागला, मोठे लाल चट्टे शरीरावरती दिसले, सतत उलट्या किंवा सुस्ती आली तर लगेच दवाखाना गाठा. इथे घरगुती उपाय करू नका. पालकांनो, रंगाचे डाग 2 दिवसात जातील पण जास्त रगडलं तर पुढचे 7 दिवस तुमचं मूल त्वचेच्या जळजळीतून त्रासेल. रंग उद्या जाईल पण त्वचेच्या जखमेचा ठसा कदाचित कायम राहू शकतो. हा व्हिडिओ सेव्ह करा. तुमच्या मुलाच्या अंगावर अजून कोणता रंग हट्ट धरून बसलाय कमेंटमध्ये नक्की लिहा. मी स्वतः उत्तर देईन.